तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, मंत्री साहेब, वन मंत्री साहेब, आमदार साहेब, आज व्हिडिओ साहेब, तुम्ही सगळे साहेब लोक चार भिताच्या भिंतीमध्ये राहून आमची परिस्थिती नाही पाहू शकत. तुम्ही डांबर रोडवर चालून आमची परिस्थिती नाही पाहू शकत सर. आम्ही आमची परिस्थिती पाहू शकता प्रत्यक्ष आमच्यापर्यंत फिरून जे आमच्यापर्यंत तुम्ही येसान तर आमची परिस्थिती तुम्हाला माहिती पडणार की हे 54 घराची वस्ती जे वसतिगृह आहे ज्यांना नाव सुद्धा नाही ते कसे राहतात, कसे जगतात आणि कसे खातात आणि कसे राहतात हे तुम्हाला माहिती प्रत्यक्ष पडतात सर. तुम्ही म्हणता की आम्हाला व्हिडिओ, आम्ही फेक व्हिडिओ कधीच कोणाला पाठवला नाही सर आजपर्यंत आणि आम्ही कधीच फेक व्हिडिओ पाठवला नाही आणि आमच्या गावाविषयीची आम्ही खोटं नाटक कोणासोबत बोललो नाही सर. आमचा हे खरा व्हिडिओ आहे आणि आम्ही हे लाईव्ह दाखवत आहोत तुम्हाला. प्रत्यक्ष जे आहे ते आमच्या गावची परिस्थिती प्रत्यक्ष लाईव्ह दाखवत आहोत सर. आमचा हे व्हिडिओ तुम्ही पाहावे आणि आमच्याबद्दल निर्णय घ्यावे हेच आमची विनंती आहे. आमच्या सगळ्या गावालाची 54 घराच्या वस्तीची त्यात राहणारे 500 लोक त्यांची सगळ्यांची विनंती आहे सर. 10 बोटाचे हात जोडतो सर. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमच्यापर्यंत यावे आणि आमची हे परिस्थिती पाहावे हेच आमची विनंती आहे. आमच्या जे गावातल्या डिलिव्हरीच्या बाया आहे त्यांना नेण्याचा त्रास, आणण्याचा त्रास, त्यांना बाळ झालं त्यांचा बी आणण्याचा त्रास, या गाडणा पाण्याच्या रस्त्यामध्ये आमच्यावर खूप दुष्काळ जे संकट चालू आहे सर ते कोणावर कधी पडाव नाही जे आमच्यावर चालू आहे. तर त्यासाठी आमच्या गावात डिलिव्हरी झालेल्या बायाला कोणता योजना नाही किंवा कोणती डिलिव्हरीची